नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल नीटच्या पेपरचा घोटाळा उघड झाला आणि NTA सरकारची मान्यता घेऊन हा पुन्हा पेपर घेण्याचं ठरवलं. म्हणजे सरकारनं सांगितलं रद्द करा आणि मग आता पुन्हा पेपर घेऊ हे सांगितलं. आणि त्याच्यात मोठेपणा काय दिला माहिती आहे का, की आम्ही आता फी भरणार नाही, घेणार नाहीत, कोणतंही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, ज्या त्या सेंटरवर ही परीक्षा घेतली जाईल. मग मला सांगा, ह्या NTA सारख्या लुचाड कंपनीला हे परीक्षेचं टेंडर दिलंच कशाला? कारण ह्या कंपनीनं 2024ला सुद्धा असाच घोळ घातला होता. जर पेपर फुटला असन तर त्या कंपनीच्या कुठंतरी नियोजनात ढिसाळपणा असन तेव्हाच फुटला असन ना. उगाच पेपर कसा फुटन? कारण परीक्षा 3 तारखेला, पेपर 1 तारखेलाच फुटला. त्याचा क्रम मी तुम्हाला काल एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आणि आता ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा 3 तारखेला दिलेली आहे ते मन मोकळे झालेले आहेत. मस्त आता त्यांनी असा श्वास सोडला होता की आता बरं झालं, काही ताण नाही राहिला. पण आता त्याच्यावर पुन्हा एकदा ही टांगती तलवार आलेली आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आहे, चांगल्या गोष्टी केल्या, पुढं त्याला आता डॉक्टर व्हायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जो काही घोटाळा आहे का, हे कोण्या एजन्सीनं त्या NTA उघड नाही आणला, तर हा विद्यार्थ्यांनी आणला आहे. ज्यावेळेस हे व्हॉट्सअपवर पेपर फिरले त्यावेळेस विद्यार्थ्याच्या लक्षात आला आणि मग विद्यार्थ्यांनी याच्या तक्रारी केल्या आणि तिथून पुढं याची चौकशी झाली. आणि मग याचे पाळमुळं कुठं नाशिक, कुठं बिहार, कुठं हिमाचल प्रदेश, कुठं केरळ, मग ते सगळा प्रकार उघडा पडला. आता ते धरलेही गेलेत, त्याला काय कुठाने सजा होतं नाही होतं तो भाग वेगळा. पण आता ज्या विद्यार्थ्यानं ही परीक्षा दिली होती त्या विद्यार्थ्याला पुन्हा ताणतणाव सुरू झाला का नाही? त्यांनी आता निश्वास सोडलेला होता. मस्त आता निकाल आल्याच्या नंतर पाहू आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, ह्या प्रक्रियेत ते लागलेले असतील. आणि आता उद्या त्याच्यावर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ असेल. पुन्हा त्या NTA सांगितलं ज्या त्या सेंटरवर होईल. आता त्या विद्यार्थ्याला 200-200, 400-400 किलोमीटर आता स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून जावं लागेल. त्यामुळं हे NTA पैसे देणं गरजेचं आहे. आणि जर उद्या जो काही निकाल लागेल पुढचा, त्यावेळेस जे अभ्यासू विद्यार्थी तुझ्या ताणतणावात काही घटना घडल्या तर त्याचे जबाबदार ती NTA असायला पाहिजे. आणि ही भूमिका सरकारनं घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी आता काही जे चौकशी चालू आहे त्याची कोण कुठून काय केलं, भानगडी केल्या का, तर ही उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याला सजा अशी मोठी व्हायला पाहिजे. कारण देशातल्या जे आता पुढं MBBS डॉक्टर होणार आहेत त्याच्या मनावर आज घाला घालण्यात आलेला आहे. यामुळं लय विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे, ते तणावात जाणार आहेत. याला जबाबदार कोण असणार आहे? म्हणून ह्या व्यवस्थेनं सुद्धा या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. समजा हे घोटाळा जर उघडा झालेला नसता तर मग ज्यानं हे पेपर 10-15 लाख रुपयात विकत घेतले ते उद्या MBBS MD डॉक्टर झाले असते आणि मग ते पोटाईत लोकांच्या कातरी सुरू आले असते का नाही? त्याच्यामुळे ह्या व्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी कधीतरी सरळ होणं गरजेचं आहे आणि यावर गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळं सरकार असो, ही व्यवस्था असो, किंवा समाज असो, किंवा त्या विद्यार्थ्याचे पालक असो, सगळ्यांनी या गोष्टीसाठी जागृत व्हायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे प्रत्येकानं. जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच चालत राहणार. हे फक्त उघडा झाला म्हणून लक्षात आला. अशा परीक्षेने कितक्याले घोटाळे होते, काही असेच झाकले जात असते. जे उघडे होते तेच फक्त म्हणजे धरला तो चोर आणि नाही धरला तो शिरजोर. बरोबर आहे का नाही? त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.